वर्गमित्रासाठी बायकोने घेतला 3 मुलांचा जीव. घटना आहे रंजिता आणि शिवा यांची. शाळेपासूनच दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते. 10वी पर्यंत दोघांचं नातं इतकं घट्ट झालं होतं की मैत्रीतून नकळत प्रेमाची पालवी फुटत होती. पण शाळा संपली. आयुष्याच्या वळणावर दोघेही वेगळे झाले. 2023 मध्ये रंजिताचं लग्न तिच्या घरच्यांनी चिनू नावाच्या तरुणाशी लावून दिलं. रंजिता या लग्नासाठी तयार नव्हती. तिचं मन अजूनही शिवाच्या आठवणीमध्ये अडकलेलं होतं. पण आईवडिलांच्या इच्छेखातर तिनं स्वतःच्या भावना दडपल्या आणि आपल्या नवऱ्यासोबत संसाराची सुरुवात देखील केली. सुरुवातीला चिनू खूप समजूतदारपणे वागला. दोघांमध्ये वाद झाले, तऱ्हेतऱ्हेचे मतभेद झाले, तरी चिनूने कायम तिला समजून घेतलं. संसार रुळायला लागला. काही वर्षात त्यांच्या आयुष्यात 3 गोड बाळं आली. मोठा साई कृष्णा, मधली मधुप्रिया आणि धाकटा गौतम. संसार छान चालला होता, पण रंजिताच्या मनात मात्र एक अधुरेपणा सतत सलत होता. घर, मूल, काम या सगळ्यामध्ये रंजिता आता हरवून गेली होती. तिला तिच्या स्वतःच्या अस्तित्वाची आणि प्रेमाच्या उबदार स्पर्शाची उणीव भासत होती. आणि एक दिवस अचानकच शाळेतील मित्रमैत्रिणींचा गेट टुगेदरचं आमंत्रण आलं. अनेक वर्षांनी पुन्हा सगळेजण भेटणार होते. घरगुती आयुष्यातून दमलेली रंजिता लगेचच तयार झाली. आता त्या गेट टुगेदरमध्ये ती पुन्हा शिवाला देखील भेटली. त्या क्षणी दडपलेल्या भावना पुन्हा उफाळून आल्या. विसरलेलं प्रेम पुन्हा जागं झालं. गेट टुगेदर नंतर देखील ते दोघं एकमेकांच्या संपर्कामध्ये राहू लागले होते. सुरुवातीला फक्त गप्पा आणि आठवणी होत्या. त्यानंतर मग हळूहळू परत ते एकमेकाच्या प्रेमामध्ये अखंड बुडाले. रंजिता पूर्णपणे बदललेली होती. ती आता विसरली होती की तिचं लग्न झालं आहे आणि ती 3 मुलांची आई आहे. ती पुन्हा शिवासोबत तारुण्याचे क्षण जगू लागली होती. फोनवरच्या गप्पा, गुपचूप भेटी, प्रेमळ वचनं सगळं आता नव्याने सुरू झालं होतं. शिवा तिला म्हणू लागला, आपण लग्न करूया आणि कायमचं एकत्र राहूया. रंजिता देखील या स्वप्नात गुंतून गेली होती. तिला आता नवऱ्याचं घर, संसार, मुलं सगळं काही बोज वाटू लागलं होतं. पण एक मोठी अडचण होती, ती म्हणजे तिची मुलं. शिवा स्पष्टपणे म्हणाला, मला तुझी मुलं नकोत, फक्त तू हवी आहेस. रंजिता गोंधळली. पळून जाणं शक्य नव्हतं. समाज, घराचं नाव या गोष्टी तिला अडवत होत्या. मग तिनं भीषण असा निर्णय घेतला, सगळ्या अडथळ्यांना कायमचं दूर करण्याचा. 27 मार्च 2025 संध्याकाळची वेळ होती. घरामध्ये सगळीकडे शांतता होती. रंजितानं त्या दिवशी खास जेवण बनवलं. दह्यामध्ये विष मिसळलं. जेवताना चिनूला ऑफिसमधून तातडीनं बोलावणं आलं. तो दही न खाताच घराबाहेर पडला. मात्र मुलांनी दही खाल्लं आणि काही वेळातच त्यांची तब्येत बिघडू लागली. घाबरून रंजितानं स्वतःचं देखील पोटदुखीचं नाटक केलं. चिनू घरी परत आला तेव्हा समोरचं दृश्य पाहून हादरून गेला. मुलं बेशुद्ध पडलेली होती. बायको वेदनेने कुरकुरत होती. तो सर्वांना घेऊन हॉस्पिटलमध्ये धावला. पण तिथं गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं 3ही मुलं मृत झालेली होती. त्यानंतर पोलिसांमध्ये ही बातमी कळवण्यात आली. पोलीस आले आणि संशयाची सुई चिनूकडे वळाली. रंजितानेही त्याच्यावरती आरोप केले. पण तपास पुढे सरकत गेला आणि सगळं काही सत्य समोर आलं. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झालं, विष दिल्यानंतर मुलांचा गळा आवळण्यात आला होता. चौकशीमध्ये अखेर रंजिताने तिचा गुन्हा कबूल केला. शिवा देखील या कटात सामील असल्याचं निष्पन्न झालं होतं. रंजिता आणि शिवा दोघांना देखील पोलिसांनी अटक केली. आज रंजिता तुरुंगामध्ये आहे. तिचं प्रेम, तिचा हव्यास आणि तिची चूक, तिने स्वतःचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. चिनू मात्र अजूनही त्याच्या निष्पाप मुलांच्या आठवणीमध्ये जगतोय. एक बाप म्हणून त्याने जे स्वप्न पाहिलं होतं ते एका क्षणामध्ये उद्ध्वस्त झालं होतं. आपल्याला या गोष्टीतून शेवटी काय शिकायला मिळतं? आईवडिलांचं प्रेम सर्वस्व असतं. भूतकाळाच्या सावल्यांना आयुष्यावरती येऊ देऊ नका. चुकीच्या निर्णयांनी केवळ स्वतःचं नाही तर आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्यांचं आयुष्य नष्ट होतं. प्रेम, जबाबदारी, नाती यांचं मोल समजून घ्या.
कारण काही चुका कायमच्या असतात. चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका. सोबतच या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहता येतील. धन्यवाद.